जुलै 2025 रोजी पापड येथून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीपासून आज 7/12 कोरा या पदयात्रेचा शुभारंभ झालेला आहे आणि इथून ही पदयात्रा सरळ स्वर्गवासी साहेबराव करपेंच्या रणभूमीपर्यंत पोहोचणार आहे। तर आज इथून यांची पदयात्रा पापड येथून प्रस्थान झालेली आहे आणि पापड येथून मनभा उंबरडा इथे आज यांचा मुक्काम असेल। उंबरडा वासियांनी यांचे जंगी स्वागत केलेले आहे आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गजानन वरगट हेही तिथे पोहोचलेले आहे। त्यांनी व्यवस्थितरित्या तिथलं चित्रीकरण केलेलं आहे आणि व्यवस्थित ग्राउंड रिपोर्ट आम्हाला पोहोचवत आहेत। तर आपण बघूयात उमरड्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव उपस्थित झालेले आहे। बच्चू भाऊंचा नारा 7/12 कोरा या मेथडपाय बघा शेतकरी बांधव उत्साहामध्ये यांच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि आज उंबरडा बाजार येथे चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागतानिमित्त सर्व डीजे साऊंड वाजवून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। आता बघा पदयात्रा येत आहे, पायी चालताना आपणास दिसत आहेत। सरळ पदयात्रा आता उंबरडा येथे येणार। उंबरडा बाजारामध्ये यांचं स्वागत होईल आणि शेतकरी बांधवांच्या हस्ते बघा त्यांची रॅली आता उंबरड्यामध्ये पोहोचते आहे। लगेच आपण बघतोय फटाक्यांच्या आवाजामध्ये त्यांचं फटाके वाजवून स्वागत करण्यात येत आहे। त्यांची आता पूर्ण पदयात्रा उमरडामध्ये पोहोचलेली आहे, पोहोचत आहे। लगेच आता त्यांची पदयात्रा उमरड्याच्या गजानन महाराज मंदिराजवळ यांची व्यवस्था केलेली आहे। गजानन महाराज मंदिरामध्ये आमचे प्रतिनिधी गजानन वरगट आता लाईव्ह आहेत आणि त्यांनी लाईव्ह बघा त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांची संध्याकाळचा मुक्काम आज गजानन महाराज मंदिर उमरडा येथे राहणार आहे। तर बघूया आमचे प्रतिनिधी काय म्हणतात ते। सर्व लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी उंबरडा बाजार या ठिकाणी जेवढे यात्रेमध्ये सहभागी झालेले शेतकरी आहेत सर्वांची या ठिकाणी उंबरडा बाजार यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केलेली आहे।